दुकानात चॉकलेट गोळ्या घेण्यासाठी आलेल्या लहान मुलाला हटकल्याच्या कारणावरून वारे वसाहतमध्ये राहणाऱ्या तिघांनी दुकानात घुसून तोडफोड केली आणि कोयते व एडके नाचवत जीवे मारण्याची धमकी देत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे। हा प्रकार गुरुवारी 9 जानेवारी रोजी सायंकाळी 5:15च्या सुमारास घडला। याचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला असून या प्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दुकानदार केमाराम पुनाराम चौधरी वय 42 राहणार वारे वसाहत मेन रोड बाल कल्याण संकोला जवळ यांचं गेल्या 17 वर्षापासून गोकुळ मार्केट या नावाने वारे वसाहत परिसरात किराणा दुकान आहे। या दुकानात 1 तारखेला लहान मुलगा चॉकलेट गोळ्या आणि खाऊ घेण्यासाठी आला असता दुकानदाराने त्याला हटकलं। या कारणावरून सराईत गुन्हेगार ऋत्विक साठे याच्यासह यश माने आणि मंथन यांच्यासह 4 ते 5 तरुण दुकानात शिरले आणि वादाला सुरुवात झाली। 5 ते 10 मिनिटं वाद झाल्यानंतर पुन्हा काही वेळाने यश माने, ऋत्विक साठे आणि मंथन हे 3 जण कोयता आणि एडके घेऊन दुकानात घुसले आणि दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी सोबत आणलेल्या कोयत्या आणि एडक्याने दुकानातील बरण्या फोडल्या। काचेच्या 2 बरण्या उचलून खेमाराम चौधरी यांच्या दिशेने फेकल्या। पुन्हा बघून घेण्याची धमकी देऊन तेथून ते निघून गेले। या घटनेनंतर घाबरलेल्या चौधरी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार प्रशांत घोलप हे वारे वसाहतीतील दुकानात पोहोचले आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून हल्लेखोरांची ओळख पटविली। त्यानुसार संशयित आरोपी ऋत्विक साठे याच्यासह यश माने आणि मंथन या तिघांनी तोडफोड केल्याचे समोर आले आहे। यापैकी ऋत्विक साठे आणि यश माने यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत। या तिघांचाही शोध घेण्याचे काम सुरू असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।